विषयावरती समस्या नाही. तुम्ही ऐकणार आहे ना? मोबाईल आहे ना सर्व सायलेंट करून ठेवला. जरासं लक्ष द्या. पाठीमाग पण मोबाईल नाही असं आहे. तुझ्या मोबाईल आहे मोबाईल काय ज्याच्याकडे मोबाईल नाही त्याच्याकडे आमच्या संस्था आहे तुमचा मोबाईल सर्व आहे. आता आम्ही काय मॅडम गाडी पण नवीन फीचर्स असतात मोबाईल माहिती आहे मोबाईल नाही बरोबर. मोबाईल वापरणं ही काळाची गरज आहे गरज. तो किती वापरायचा कसा वापरायचा ते थोडक्यात मी तुम्हाला सांगणार. व्यसनमुक्त जीवन काळाची गरज साधारणपणे मी स्वतः केली पाहून व्यसन म्हटलं का दारू मावा मावा भोक्का हेच आहे बरोबर. कधी मोबाईल आलाय का सर्वात मोठं व्यसन आता मोबाईल आहे. मोबाईलमुळं काय काय होतं माहिती आहे तुम्हाला किती नुकसानी होतं मोबाईलमुळं माहिती आहे सर्वांना. पण आपण मोबाईल वापरतो. मोबाईल हा वापरलाच पाहिजे. ही काळाची गरज आहे. पण कुठं वापरायचा कसा वापरायचा. आपण जर आता नवीन लर्निंगवर आहे ना सर्व तुम्ही आता गाडी चालवणार 1 महिन्याच्या नंतर तुम्हाला 1 महिन्याचं लायसन येणार त्यावेळेस तुम्ही गाडी चालवणार किती वर्क हायवेला आपल्या पालखीचं स्पीड याला किती 60चं आहे. पण आपण त्याला किती असणार 60 असणार का नाही. कारण आपल्याला असं शिकवलेलं आहे की सांगितलं ते करायचं. त्याच्याबरोबर बोललेलं सरळ बसा ते आपण साहेब बोललेला हे सिग्नल सोडून नका तरी आपण वाढणार तरी ट्रॉफिकवर एवढं उन्हामध्ये आता 40-45 आहे ना तापमान तरी पण आपण जाणून बुजून त्यांच्यापुढं काय करतात हेल्मेट त्यांच्या पुढं घालतात आणि पुढं गेलं तर हेल्मेट काढून ठेवला. आपलं जशी खराब असतं कुठेतरी छोटासा खड्डा किंवा खरायचं तर त्याच्यावर पडून आपला हात पाय डोकं दुखतं बरोबर. असं कधी झाले का आपण हेल्मेट घातलं किती पण मोठा अपघात झाला माणूस मरत नाही 99.99% ट्रक खाली गेलं तरी तुम्ही हेल्मेट जर 200-300 रुपयाच्या बाहेर बसतात त्यांचं असेल तर ते होतं. त्याच्यानंतर हेल्मेट कुठलं घ्यायचं बरोबर ना. बाकीच्यांना काही ठोकाने काढ. दुसरी गोष्ट कार चालवताना हेल्मेट घालायचं बरोबर. कार चालवताना हेल्मेट घालायचं. कार चालवताना सीट बेल्ट हा कंपल्सरी पाहिजे आणि मोटरसायकल चालवताना हेल्मेट पाहिजे. ते आता नियम कसे माहिती आहे का पुढच्याला हेल्मेट पाठच्याला पण हेल्मेट बरोबर दोघांना पण हेल्मेट. पण आपण पुढच्याच घालत तरी पाठचा नाही घालणार आहे का. बऱ्याच वेळा असं होतं कारमध्ये ज्यावेळेस तुम्ही बसता तुमचं स्पीड 60चं असेल आई बरोबर कोण तासभर बोलतं का बहिणी बरोबर कोण तास बोलतं का कोणच्या बरोबर बोलतं बरोबर ना. हे सगळे झालेलं याचे म्हणून माहिती ते उद्योग आम्ही पण केले म्हणून सांग आपण बोलतो त्याच्यात काहीतरी एखादा शब्द तिकडे होतो भांडणं होतात आणि त्या गडबडीत मोबाईल खाली पडतो. मोबाईल घ्यायला जाणार तेवढे पण आपल्याला मोबाईल आला. मोबाईल जर घेतला नाही तर काय असं होणार आहे का हिंदुस्थान पाकिस्तान लढाई आताची लढाई चालू थांबणार आहे का आहे का काय असं. मग थोड्या वेळ थांबलं काय 1-2-5 मिनिटं 1-2 सेकंदासाठी कधी मोठमोठा आपल्याला बऱ्याच जण जीव गमावला. तुमच्यासाठी तुमच्या आईबापांनी रक्ताचं पाणी केले आणि पाण्याचं रक्त केले भर उन्हामध्ये कष्ट करतात आणि आपण तोंडग्यासारखं बिंदास निर्लज्जन सदासुखी तुम्ही नाही पण बाकीचे बरेच असे असतात आहेत ना असे काही गोधडी माहिती बरेच जण गोधडी माहिती आहे ना गोधडीत घालून मग मॅडम मोबाईल पाहतो म्हणजे आईला बापाला फसवतात स्वतःही फसतात. गोधडी माहिती आहे ना साधारण सगळ्यांना माहिती पण गोधडी माहिती आहे ना रात्री 1-2 वाजता आईला बापाला काय वाटतं आणि झोपलाय माझा म्हणून पण तो काय चालत होते आतमध्ये आणि काय पाहतो हे जरूर पाहा कधी पहा. असे आदर्श अधिकारी बना काहीतरी बना त्याच्यानंतर काय करायचं ते करा. तुमच्या बरोबर रील करायला लोक येतील तुम्हाला कोण विचारत कुठेतरी जाता फोटो बघा कोण विचारत तुमच्या वेळेला कोण पाहतो 1-2 लाईक वगैरे असतात कोणलं तरी सामने हे टाकले जरा लाईक करू असं पण आहे का असं कोणी काय सिरियस बोलू एकदम बिझनेस ऐकायचं आणि हे बाहेर गेलं का विचार आणायचं डोक्यात नाही तुम्ही तर ऐकायचं बाहेर गेलं आणि झाली तुम्ही काम करत असेल मी बऱ्याच वर्षापासून करतो मी कुठल्याही प्रकारचा पैसे घेत नाही 1 रुपये मोफत करतो का व्यसनापासून किती लोक धुळीला गेले ही पाहिजे. आता माझं वर्ष किती असेल 50 असेल बरोबर. आता वाटतो मी कधी वाढलं पण 50 असेल बरोबर गाडी म्हणून माझं 50 वय. आता इकडं सरळ चाललेलं त्या बाजूला सायकलवाला आहे त्याची बायको इकडे आहे आणि मी काय करतो सायकलवाला पुढे येईल बायको पुढे येईल सायकलवाला पुढे जाणार त्याच्या बायको पण तो पाहते पुढं त्याचं शेत त्या बाजूला आहे ना बरोबर इकडे
त्याला थोडं मला मार कोणाला पडणार गाडीवर सायकलवाला काही होणार काही म्हणून कधी पण नियमाचं पालन करायचं. दारू गोवा मावा गुटखा हे आपल्या सर्वांना माहिती तुम्ही जरी कोणी घेतलंय ना कोणी तर की घेत आहे हे जे कॉलेजला जाणारे त्यांचा मी आता प्रत्येक कॉलेजमध्ये ज्यावेळेस जातो त्यावेळेस 2-3 तास पहिलं बाहेर कंट्रोल घालतो वेगळी कुठे घालतो कोण काय करते कोण काय व्हिडिओ काढतो आणि नंतर ते दाखवतो. तुम्ही जर बोलून काय करीत नाही तर मी सांगतो याचं बघा तुमचं काही करणार नाही तुमचं काही करणार तुम्ही आता यापुढे आदर्श ड्रायव्हर होणार आहे ना. आदर्श ड्रायव्हर कसा असतो गोवा मावा गुटखा खाऊन नाही ना. जर सवय लागली असेल तर तुम्ही आता काही सवय कमी आहे 24-25 कधी सवकीला लागत असतील मुलांच्या वगैरे सध्या मैत्रिणीच्या बरोबर शिवे मुलगा मारायचा दूर निघाला पाहिजे आपण एवढा सवकीला जेवढा तर ते कमी करा ते नंतर कधी आता काही नाही पण ज्यावेळेस तुमचं 30-40 वय होईल 30-40 त्यावेळेस ते सर्व सुद्धा नाकामध्ये की गाव रिकामी होत जाईल होईल ना. त्यावेळेस तुम्हाला कळतं मी जेव्हा काय केलं ते सर्व करायचं फक्त बोलायला पुरतं नाही हे तुमच्या याच्यामुळे काय तुम्ही गोवा मावा फक्त घरात आवरून गेले गाडी अपघात गेला आमचं काही नुकसान आहे का. नुकसान बोलत जाईल तुमच्यापेक्षा तुमच्या आई वडिलांचं आहे. तुमच्या आई वडिला तुमच्याकडे मोबाईल हा मोबाईल किती आहे मोबाईल काय करताय काय करताय हॉटेल आहे ना असं समजा एखादा हे व्यवसाय करत पण काही काय असेच आहे त्याचं काहीच घेत नाही. पण वडिलांकडून 10 लाख रुपयाचा मोबाईल तुम्ही 1 लाख 5 लाखाचा मोबाईल वापरा तो स्वतःच्या भिंतीवरती वापरा बापाच्या भिंतीवरती वापरू नका बरोबर. त्याच्यात काय आहे का काही नुसतं फक्त नंतर काय गोवा मावा गुटखा हे व्यसन करायचं नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट गाडी चालवताना मोबाईल वापरायचा. मोबाईल हा जरूर वापरायचा 1 लाख नाही 2-5 लाखाचा मोबाईल घ्या पण गाडी चालवताना ज्यावेळेस गाडी चालवतो त्यावेळेस मोबाईल वापरायचा नाही. फोन जर आलाच वाटलंच तर गाडी बाजूला घ्यायची आणि बोलायचं काही 1-2 मिनिटं असतं जास्त नाही फक्त मैत्रिणीबरोबर जास्त बोलतो बरोबर. त्याच्यापेक्षा जास्त कोण बोलत नाही त्यांनाही सांगणार नाही मुंगी झोपवतं हे पण वाचले जातं खूप मोठे बरोबर ना. असं बऱ्याच वेळा होतं असतं बरोबर वाचलेच ना. देवाची कृपा आहे आपल्याला म्हणून तुमचं असं काही होणार नाही. अजून काही बोलायला पाहिजे मला बोलायला भरपूर आहे मला काही फरक पडत नाही बोलायला 10 लोक असेल 20 लाख 100 असेल 500 लाख रुपये परंतु या ठिकाणी साहेबांनाही भरपूर काम असतं मलाही बाकीची कामं आहेत. आता पुन्हा एकदा तुम्हाला विचारतो समजा जर अपघात झाला तर असे फोन करायचा काय नंबर आहे माहिती कोणाला 1900ला फोन करायचा तुम्हाला हा नंबर असतो की मोबाईलच ठेवायचा 3 वेळा हा मोबाईल आहे ना मोबाईल हा मोबाईल जर चालू करायचं 3 वेळा जर दाबलो तर इमर्जन्सी येतं बघा येतं ना माहीत आहे ना लेडीज माहीत आहे ना 3 वेळा आहे जर दाबलं ना तर 3 वेळा इमर्जन्सी नंबर येतो. हे असा उद्योग करायचा नाही कधी ते फक्त इमर्जन्सी असं करत करायचं कारण बरेच जण त्यांनाही फसवतात. आता तुम्ही जर त्यांना फसवलं त्यांच्याकडे सगळं वापस हे 2 वेळा हे 3ऱ्या वेळेस मग 60चं स्पीड आहे ती 60 चालवते जर 70 गेलं तर दंड किती माहिती ते सुद्धा एक व्यसन आहे. गाडी कशी चालवायची हेल्मेट घालून प्रत्येक वेळेस नाही तर मी आता मावशीकडे चालवतो काकाकडे चालवतो त्या गल्लीत दूध आणायला चालवतो अपघात सांगून होत नाही. तुमच्या घरी जर पूजा असेल ना सत्यनारायणाची 1-2 महिने वडील पत्रिका छापतात आमच्या एजन्सीशी आमच्या याचं वास्तुशांती उद्घाटन आहे तुम्ही इकडे या पण अपघाताचं कधी आमंत्रण आले कुणाला पाठीमागं आले का कधी का आज आमच्या इथं अपघात होणार नाही जाता जाता आमचा हातपाय निघाले असं कधी आले का म्हणून नेहमी सावध राहायचे जाता जाता सुद्धा लिफ्टमध्ये एखादा अडकलं जर वाईट काम केलं तर चांगल्या अधिकाऱ्यांचं जर ऐकलं नाही तर असं होतं असं कुणाचं झालं नाही पण असं होतं घरात ठेवायचं कधी पण जे वरिष्ठ आहेत आपले आई वडील आता हे अधिकारी आहेत त्यांच्याकडे काही 50-100-200 लोक आहेत आपल्या घरी आपल्या आई वडिलांना दोघं जर सांभाळता काय सुद्धा जातं ना. सकाळी पोरगे जर उठलं तर मुलगी उठत नाही मुलगी उठली तर पोरगं उठत नाही ज्यांना किती लोक सांभाळायचे एखादा शब्द मागं पुढे झाला तर कोणी सांभाळायचं पण आपण नाही आपण लगेच वडिलांना फोन करा साहेब पप्पा मला ते साहेब असे बोलले मग पप्पाने कोणतरी आमदार खासदार बिगर कामाची बिगरबत केली असते कारण मी पण त्या क्षेत्रामधला आहे त्यांना कामात ती लगेच तिथं आहे ना वरिष्ठ जाणार साहेब ते माझ्या मुलाला असं बोलले असं काही होत नाही हे कधी चालू म्हणून बोलत नाही पण हे सगळी चुका आपले मूर्खपणा असतो आपल्याला मीपणा कधी करायचा व्यसन दारू मावा मोबाईल उदट मोबाईल घेऊन
उदळी माहिती सर्व परत सांगू उदळी मोबाईल वापरायचा असं पाहिजे कुणाला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र